नमस्कार मंडळी, माझं नाव आहे दिनेश म्हात्रे। तर आज आम्ही गोव्याला चाललो। तर आम्ही 4 मित्र आणि मी आहे। तर सुमित, फिरोज आणि किरण आणि गोलू। तर गोव्याला आम्ही कारने चाललो। तर आमचा प्रवास कसा होतोय आणि आम्ही कुठले कुठले स्पॉट बघणार आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ जरा मोठा होईल तर मी पार्ट मध्ये पण टाकेन व्हिडिओ, तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ लास्ट पर्यंत। तर चला जाऊ गोवा। गणपती बाप्पा मोरया, मर्याय माते की जय। तर मंडळी, नेरूलला डोंगरावर एक मंदिर आहे, तर तिकडे आम्ही पाया पडण्यासाठी चाललोय। खंडोबाई मंदिर आहे मित्रांनो। तर या मंदिरात आम्ही पाया पडण्यासाठी आलोय। तर मंडळी, नेहमी प्रवासाला जाताना माझा मित्र या मंदिरात पाया पडण्यासाठी येतो। तर मंडळी, थोडा प्रवास झाल्यानंतर एक हॉटेल आहे फूड कार्निवल, तिकडे आम्ही थांबलोय। तर इथे नाश्ता करून परत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। तर मंडळी, नाश्त्यामध्ये आम्ही मसाला डोसा सांगितलाय। तर बघूया आता किती मिनिटात ऑर्डर येते ते। तर मंडळी, ऑर्डर आलेली आहे मसाला डोसा गरमागरम। फूड मॉल मध्ये खूप महाग असतात, 120 रुपयाचा एक मसाला डोसा आहे। चल भाई, फटाफट खा, गोव्याला पोहोचायचं आहे आपल्याला। कसा आहे डोसा? टेस्टी आहे, टेस्टी आहे का? यम्मी। गोलू, डोसा कसा आहे? गोलूला तर जास्त डोसा आवडलाय। अजून एक डोश्याची ऑर्डर केली त्यांनी। तर नाश्ता तर पोट भरून झालेला आहे मित्रांनो। तर आता प्रवासाला सुरुवात केली आहे। तर मध्ये मध्ये थांबतच जाणार आहोत आम्ही। जे मित्र आहेत यांची जी झोप असते ही सकाळी असते, कारण की 5 वाजता झोपतात आणि दुपारी हे 12-1 वाजता उठतात। तर आता यांची रात्र झालेली आहे आणि आमची सकाळ झालेली आहे। तुम्हाला चाय बी प्यायची आहे का नाही? तर मंडळी, आता चाय पिण्यासाठी थांबलोय आम्ही एका हायवेच्या बाजूला। तर मंडळी, आता चाय तर पिऊन झालेला आहे। तर आता परत गोव्याच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करत आहोत। तर गाईज, आता आम्ही कोल्हापूरला थांबलोय। गारवा रसवंती ऊसाचा रस पिण्यासाठी थांबलोय। तर मंडळी, तुमच्या समोर पुष्पा भाऊंचा ट्रक चाललेला आहे लाकडं घेऊन। मंडळी आता आम्ही कर्नाटक मध्ये आहोत।
निपाणीला. तर आता याच मार्गाने आम्ही गोव्याला जाणार आहोत. तर मंडळी आता जेवणासाठी एका झाडाखाली आम्ही थांबलोय. तर आता घरून चिंबोऱ्यांचं कालवण आणलेलं आहे, तोच गरम करून आम्ही आता खाणार आहोत. तर ऊसाची शेती आहे मंडळी कर्नाटकमध्ये. तर झाडाच्या सावलीत इथे जेवायला बसणार आहोत आम्ही. छोटीशी शेगडी आणले, छोटा पातेला. चिंबोऱ्यांचा रसा घरूनच सुमितने बनवून आणलेला आहे. खूप चांगलं लोकेशन आहे. एका झाडाखाली आम्ही सावलीमध्ये बसलोय. तर मंडळी आता रस्सा आमचा गरम झालेला आहे. तर आता आम्ही चिंबोऱ्याचं कालवण आणि भाकरी खात आहोत. तर जेवल्यानंतर परत गोव्याच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत जेवून घेत आहोत. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे. तर आता गोवा इथून 150 किलोमीटर आहे अजून. तर 3 ते 4 तास आम्हाला गोव्याला जाण्यासाठी लागतील. तर मंडळी सुमित आणि फिरोज गाडीमध्ये झोपलेत. तर आम्ही 3 जण चाय प्यायला आलोय. मंडळी चाय तर आलेली आहे. तर आता चाय पिऊन परत एकदा गोव्याच्या प्रवासाला निघणार आहोत. या गोलूला आम्ही इकडेच ठेवणार आहोत आणि आम्ही गोव्याला निघत आहोत. मंडळी आम्ही आंबोली घाटात नाश्ता करण्यासाठी थांबलोय. भाकरी आणि कांदा भजी गरमागरम. मिरची पकोडा. मंडळी फायनली आम्ही गोव्यामध्ये पोहोचलोय. तर आता हॉटेलवर रूम बघण्यासाठी जात आहोत. तर मंडळी गोव्यामध्ये येण्यासाठी खूप उशीर झाला. तर आता सर्व मित्र फ्रेश होऊन आम्ही जेवणासाठी चाललोय.
शिव तांडव, द बेस्ट सी फूड. तर मंडळी आता इथे स्टार्टर तर खाऊन झालेला आहे. तर चिकन तंदुरी फुल आम्ही मागवलेली, तर चिकन तंदुरी खाऊन झाली. तर आता दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्ही जेवण्यासाठी चाललोय. तर मित्र बोला तिकडे चांगला जेवण भेटलं, तर आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला चाललोय. तर मंडळी रात्रीचे 12 वाजलेत. तर आता 12 वाजता आम्ही जेवण्यासाठी बाहेर निघालोय. तर तिकडे त्या हॉटेलमध्ये आम्ही स्टार्टर खाऊन डायरेक्ट आता मित्र नेईल त्या हॉटेलला चाललोय. पंजाबी किचन रेस्टॉरंट. तर आता इकडेच चाललोय आम्ही. तर गाईज आमच्या मित्रांनी या हॉटेलमध्ये आम्हाला आणलाय. खूप चांगला हॉटेल आहे. तर आपण पाहू शकता. तर मंडळी चिकन फ्राय राईस आणि व्हेज फ्राय राईस आलेला आहे. तर आता खाण्याची सुरुवात करत आहोत. तर गाईज या ब्लॉगमध्ये एवढंच. तर आता उद्या आम्ही बीचवर जाणार आहोत. तर बीचवरचं मी तुम्हाला उद्या व्हिडिओ टाकेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. परत भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.